दादा काय नाव तुमचं? आता तुम्ही ग्राउंडवर आहात, काय परिस्थिती बघताय, ही काय धोका आहे संभाव्य? नमस्कार, मी प्रमोद सांदनकर, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इकडे लक्ष देतो आणि संघर्ष समिती जी आहे आमची उमटे धरण, त्याच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सुचवतो आहे की मागील आपण पत्रकार म्हणून इथं बऱ्याच समस्यांसाठी आपण इथंशी आलेला आहात. बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला बाईट दिलेलं आहे, परंतु एक समस्या आम्हाला भेडसावत होती, ती लक्षात नव्हती. ती म्हणजे ही ओव्हरफ्लो जाणारी ही भिंत. कारण सर्वात महत्त्वाचा जो धरणाचा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्याशी निगडीत आहे तो म्हणजे आपली ही धरणाची भिंत. कारण ती तशी आता पाहिलं आहे ती संपूर्ण ही पडगळीस आलेली आहे. निश्चितच आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे तर त्याच्यामध्ये अक्षरशः हे भुयार झालेला आहे त्या धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला. तर त्याचा एक एवढा दाब असतो धरणाचा की तो कधी पण पडू शकतो. आणि निश्चितच ह्या वेळेला निश्चितच मी तर सांगतो आहे ना की ह्या पावसामध्ये काय त्याची हालत होईल. परंतु ह्याच्यावर मी एवढंच सांगतो आहे की आता जे ह्याच्यावर जे असणारे जे काय अधिकारी आहेत त्यांनी यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु ह्याचं ऑडिटच झाले नाही काय. तर ते निश्चितच ह्याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे, परंतु इकडं दुर्लक्षित झाल्यामुळं आज याचं दुर्लक्षित झाल्यामुळे ह्याची अवस्था जी झाली, जी ओव्हरफ्लोच्या ह्या भिंतीची, ती दयनीय अवस्था झालेली आहे. त्याचा म्हणजे शब्दांमध्ये बोलणंसुद्धा आम्हाला कमी पडतं आहे, एवढी अवस्था झालेली आहे. तर ते कृपया करून इकडे ते लक्ष द्यावं, एवढीच मी त्यांना शासनाला विनंती करत आहे. संबंधित अधिकारी जे असेल त्यांनी तातडीने, आता पाऊस पडत आहे आणि पाऊस नाही आहे तर त्यांच्या गाड्या येऊ शकतात, त्यांनी तातडीने येऊन इथे भेट देऊन ती परिस्थिती पाहावी. आणि हे जे बांधकाम कशा प्रकारचे आहे, कुठल्या पद्धतीचे आहे, किती वर्षे झालीत आणि त्याचे आता काय करायला लागेल ते तातडीने आम्हाला इथं दिसले पाहिजे ते अधिकारी. तर तसं मी त्यांना विनंती करतो आहे